नमस्कार मित्रांनो, आता मी आलो शेतात आणि माझ्यासोबत आहे समीक्षा मॅडम. बघा काय करायला लागली झाडाखाली. काय करताय ग? हो, जबरदस्त वातावरण किती सुंदर आहे ना, हिरवकच एकदम. आणि समीक्षा बघा टमाटे गिमाटे मिरच्या तोडा लागली. आणि संध्याकाळचे 6:30 वाजून गेलेले आहे. अंधार पडायचा आता टाइम झालेला आहे पुरं. आता समूह मिरच्या तोडा लागली. मिरच्या तोडत आहे का टमाटे तोडा लागली? आंबेच कुठं आहे आपल्यासारख्या गरीबाच्या इथं. कांदा बघा, कांदा वरतून वरतून पुरा वाळा लागला. आता याचा अर्थ कांदा आता पकला. हे काही दिवसानंतर काढा लागणार आहे. एकदम शांत वातावरण झालं. टमाटे पुरे सोकून चालले. मिरचीले आता मिरच्या एकच दुकटच लागल्या. याच्यात कच्चे टमाटे तोडले बहुतेक. आणि समूह काय करायला लागली बघा. खराब आहे ते. पुन्हा आता पूर्ण जोरात ह्याला भरून घेतल्या. मिरच्या इथून टाका लागली. जे आहे ढीग मारला होता ते आता जोरा पॅक झाला. आता काय करायचं पुढची प्रोसिजर? मुंगण्याच्या शेंगा साला. मग मुंगण्याच्या शेंगा तोडू म्हणते. हे टाक जोरात. इकडं पूर्ण चेहरा पूर्ण काढून मोकळा झाला. कुटार घेऊन गेले लोक. आणि शांतता पूर्ण शेतामध्ये. आणि समूहचं अजून काय झालंच नाही वाटते. झालं नाही का? चलो. ते कच्ची बोबई दिसा लागली तिथं. कच्ची भाजी घेऊन घे ना. नाही कच्ची वय ते. का कचऱ्यानं तर भरणारच आहे. चलो. सगळं टमाटा कारले मिरच्या सगळं तोडून झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहोत तिकडं शेंगा तोडण्यासाठी. मुंगण्याच्या शेंगाची भाजी एवढी जबरदस्त लागते. जबरदस्त म्हणजे सर्वात बेस्ट भाजी आहे म्हणजे मुंगण्याच्या शेंगाची. कोणत्या शेंगा म्हणते तुमच्या भाषेत? शेवग्याच्या शेंगाची भाजी. सर्व बिमारीवर सगळ्यात रामबाण उपायवाली भाजी. एवढी जबरदस्त कोणतीच नाही. बरोबर आहे की नाही? इकडं भोपळ पा केवढा. भोपळ म्हणतो दोडकी. आम्ही याचे लहान असताना मस्त दोडक्याची भजे करून खाल्ले ना. आता बघ केवढा झाली. हे काय ते झाड होई समू. जांभळाचं झाड आमचं पूर्ण वानेराने तोडून टाकलं. एवढं जबरदस्त होतं काहीच ठेवलं नाही. तर आता पोचलो आम्ही शेंगाच्या भाजीजवळ. म्हणतो शेंगाजवळ, शेंगाच्या झाडाजवळ. आता मी वाकवतो ना त्याला. गेली वाकू का? घे ही तोड समू तोड. हे वरतं चढणं करायची. देशील तोडून अजून आपत तुटली ते. आता लयच हे केली तो. ताकद जास्तच लावली मॅडमनं. तिथून जराशी कटकन तुटली. आणि ढिस्टर राहते वडाला दिली तुटली ते. पहा मॅडमनं एक शेंग तोडाली अख्खी डांग तोडून टाकली. काय फायदा असे काम करून. दाडाला दुःख झालं. आणि सायंकाळी 6:30 वाजता हड. हे पटलं नाही मला. समज तुझं अजिबात पटलं नाही मला. नाही आता मला राग आलेला आहे. ते समोरच्या बाबूच्या झाडापाशी की नाही आम्ही क्रिकेट खेळत होतो एक डाव. इथं संत्र्याचा बगीचा होता. तिकडून आम्ही क्रिकेट खेळत होतो. डायरेक्ट डुक्कर आलं होतं. अमोल तर लयच फाटीडावकर पोहायलात. काय हे तोडणं लायण्या समोरच्या पहिले. आमचा हात पुरा नाही लागला. आता मस्त तिथं बास आहे एक बास. त्याला मस्त तार गुंडाळून ते आणतून त्यानं सोडतो आम्ही शेंगा. काय हे ते आकड्यात फसवायचं मस्त फिरगोवाचं. ते तर लय डेबरे आहे समूह वरच्या. हो तू पाय ना ट्राय मारून. काय समूह तर आता हिच्याकडून काही शेंगा तोडणं होत नाही. मी तोडतो दर. हे गप्पू ते वरच्या वरच्या एकदम हे वाल्या वरच्या. हा पुरत नाही.
पहा ना जाळ्या कुठं आहेत. इकडे पाहिजे येत ते पडलेल्या दिसायच्या नाही अजून रात्री. वेचतो थांबा. अशा असते का वा? किती बारीक आहे, मोठ्या पाहिजे थोड्याशा जाड्या. हात पुरे नाही ते दुसरं नाही पुरत ना. ते घ्या, जाड्या आहे तिथं. हे हा जमते काय घ्या. 7 वाजायला फक्त आता 40 मिनिट कमी, फक्त 40 मिनिट. आपला कॅमेरा पाय कसा ब्लर मारायला लागला. तर आता आम्ही चाललो घराकडं. जवळ आल्यावर क्लिअर दिसा लागला आहे ना. तर आता आम्ही चाललो आता घराकडं. आमचं सगळं रेडी झालेलं आहे. सगळं तोडताड करून मिरची गिरची मुंगण्याची शेंगा सगळं तोडलं. समोर आमचे बाबा मस्त खुर्ची टाकून खुर्चीवर बसून आहे. तुम्हाला दाखवतो आता मी. समू माझ्या मागून येत आहे. आमचे बाबा मस्त गाणी ऐकत खुर्चीवर बसून आनंद घ्यायला लागले गाण्याचा. चला चालता का? चला मग चलो. अंधार झाली यार, 7 वाजले ना. समोर झालं ना रात्र झाली आता. चाल गाडी